नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। 16 जूनपासून ठाणे पोलिसांनी पेट्रोल पंपांच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे। त्याच्यानंतर जे काही तथ्य समोर आले आहेत हे प्रत्येकाला चिंतेत टाकणारे असू शकतात। सर्वसामान्य माणसाच्या खिशातनं किती मोठ्या प्रमाणामध्ये पैसे उकळले जातात याचं हे मूर्तिमंत उदाहरण असू शकणार आहे। कारण पेट्रोलच्या किमतीमध्ये 90 पैसे 1 रुपयानी वाढ झाली की मोठ्या प्रमाणामध्ये आपण ओरडायला सुरुवात करतो, मात्र प्रत्यक्ष पेट्रोल पंप चालक कशा प्रकारे लूट करत असतात हे अत्यंत विदारक आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। जवळपास 98 ठिकाणी पोलिसांनी रेड केली, त्यापैकी 90 ठिकाणी टॅम्परिंग झालं असावं असा अंदाज देखील पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला आहे। ज्या ज्या ठिकाणी पेट्रोल पंपावर टॅम्परिंग झालं आहे त्या ठिकाणी किती कमी पेट्रोल सर्वसामान्य वाहनधारकांना मिळत होतं हे जर ऐकलं तर धक्काच बसेल। 5 लिटरच्या मागे 40 मिलीलिटर ते 700 मिलीलिटर एवढं कमी पेट्रोल हे वाहनधारकांना मिळत होतं, म्हणजे साधारणपणे 15% एवढं कमी पेट्रोल सर्वसामान्य नागरिकांना मिळत होतं। कुणालाही चिंतेत टाकणारा हा विषय आहे। बरं, या सगळ्यातून पेट्रोल पंपधारक किती पैसे कमवत होते तर साधारणपणे दिवसाला 1 ते 2 लाख रुपये हे पेट्रोल पंप धारकांच्या खिशामध्ये जात होते। किती चिंतेची बाब असू शकणार आहे ही। सरकार से जो डिस्पेंसिंग यूनिट सप्लाई करने वाली 5 मशीन है उनके टेक्नीशियंस का तो बहुत मेजर रोल रहा है। उनको तो हम क्वेश्चन कर ही रहे हैं, कुछ को अरेस्ट भी किया गया है, लेकिन ये भी हम जानकारी निकालने की कोशिश करेंगे कि किसी हायर लेवल पर किसी का इन्वॉल्वमेंट इस प्रकार के रैकेट में था कि नहीं। जो डिस्पेंसिंग में जो फ़र्क आया है हमारे इन्वेस्टिगेशन में अभी तक, वो 5 लीटर के पीछे 40 मिलीलीटर से लेके 70 मिलीलीटर तक का फ़र्क आया है। परमिटेड होता है कोई 20 से 25 मिलीलीटर परमिटेड होता है, 40 से लेके 700 मिलीलीटर बहुत ही बड़ा डिफरेंस है। एवरेज डिफरेंस 4 से 10% का आ रहा है, कुछ जगह 40 आया है, बट एक ऐसी यूनिट भी थी जहां 700 मिलीलीटर का फ़र्क आया। आप समझ सकते हैं कितना ह्यूज डिफरेंस है। इट इज़ मोर देन 15। याच्यामध्ये आणखीही काही गोष्टी या पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केल्या आहेत। जोपर्यंत वैधमापन अधिकाऱ्यांचा सहभाग असत नाही तोपर्यंत ही गोष्ट शक्यच नाही असं देखील पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे। वैधमापन अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय एवढा मोठा घोटाळा शक्यच नाही। त्यासाठी सीलिंगसाठी वापरली जाणारी जी यंत्रणा होती ती वैधमापन विभागाच्या वतीने खाजगी व्यक्तींना पुरवण्यात येत होती हे देखील निसंदिग्धपणे आयुक्त परमवीर सिंह यांनी स्पष्ट केलं आहे। एकंदरीतच यंत्रणा ही किती सडलेली आहे याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। और जैसे मैंने पहला ही बताया कि हमारी रेड्स के बाद इस इंडस्ट्री में उथल पुथल मच गई है। लोग अपने आप ही कोशिश कर रहे हैं कि अपनी स्टैंपिंग तोड़कर एक जो उसमें टैंपरिंग कही है उसको करेक्ट करके दोबारा रीस्टैम्प कर सकें, लेकिन वो भी करना इलीगल है। स्टैंपिंग बिना वेट्स एंड मेजर्स के अधिकारी के स्टैंपिंग चेंज नहीं की जा सकती। लेकिन हमें जैसा आपको दिखाना चाहूँगा, जो वायर मिला है और जो स्टैंप भी मिली है, ये जो स्टैंप होती है ये वेट्स एंड मेजर डिपार्टमेंट ही सप्लाई करता है। आरबीआई बनाता है ये वाली जो स्टैंप्स होती हैं, और ये विशेष वायर है जिसका इस्तेमाल ये प्लायर है जिसका स्टैंपिंग के लिए इस्तेमाल होता है। ये वायर है और ये सील्स हैं जो कि हम जिनको प्रॉपरली सील कर चुके हैं। यू कैन नॉट सी इट, लेकिन ये प्राइवेट टेक्नीशियंस को दे दी जाती थी। डिपार्टमेंट के कुछ ऑफिसर्स द्वारा ऐसी जानकारी प्राप्त हुई है और इसका मिसयूज किया जा रहा था। ठाणे पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण अतिशय सिरियसली घेतलेलं आहे। पेट्रोल कंपन्यांकडे देखील या संदर्भात विचारणा झाली आहे। त्याचप्रमाणे वैधमापन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील या संदर्भात पोलीस चर्चा करत आहेत। जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल। कुठल्याही प्रकारे कुणावरही दया माया दाखवली जाणार नाही असं देखील या निमित्ताने पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी म्हटलं आहे। त्याचप्रमाणे
ज्या पेट्रोल पंप धारकांच्या विरोधात रिपोर्ट जाईल त्यांचं लायसन्स देखील रद्द केलं जाऊ शकेल, असं देखील या निमित्ताने पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी म्हटलं आहे. हजारो कोटी रुपयांचा हा घोटाळा असू शकेल, असं देखील पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे. भिवंडी परिसरातील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गोडाऊनला आज सकाळपासून भीषण आग लागली आहे. ही आग एवढी भीषण आहे की अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून देखील दुपारपर्यंत ही आग आटोक्यात आली नव्हती. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या श्रीराम कंपाऊंड येथील रौनक वेअरहाऊस या वेअरहाऊसला ही आग लागली आहे. या वेअरहाऊसमध्ये काही केमिकल्स होते. हे केमिकल्स ज्वलनशील असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून देखील ही आग आटोक्यात येत नव्हती. जवळपास 6 पेक्षा जास्त अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आज दुपारपर्यंत म्हणजे सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू होते. परीक्षेत मिळालेले गुण महत्त्वाचे नसून परिश्रम करत राहावं, किंबहुना स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी आत्मविश्वास निर्माण होणं गरजेचं आहे, असा सल्ला ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शालेय परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना दिला. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारांच्या पाल्यांच्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते. ठाणे महानगरपालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला महापौर सौ मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश मस्के, विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील, नगरसेवक मनोहर डोंबरे आणि महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल हे उपस्थित होते. यावेळेस पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश मोरे यांनी प्रास्ताविक करताना नव्याने पत्रकार संघाची धुरा वाहतानाच पहिलाच कार्यक्रम पत्रकार बांधवांच्या कुटुंबियांसमवेत करत असल्याचं सांगून भविष्यातही असेच उपक्रम राबवणार असल्याचं सांगितलं. आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी परीक्षेत गुण किती मिळाले हे महत्त्वाचं नसून विद्यार्थ्यांनी सदैव परिश्रम करत राहायला हवं, असा सल्ला यावेळेस विद्यार्थ्यांना दिला. यावेळेस गौरव अशोक घाग, वैष्णवी विनोद राय, दिया समीर मार्कंडे, तेजस्विनी प्रशांत कांबळी, मृणाल प्रशांत मोरे, मिहिर दीपक जोशी, आर्या संदीप भारती, दिव्या कपिल राऊत, सेजल माधव डोळे आणि श्वेता सूर्यप्रकाश मिश्रा या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रत्येक प्रभाग स्तरापासून शालेयापासून महाविद्यालयात विविध कौतुक सोहळे होत असतात. पण आतापर्यंत कधी ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा ठाणे शहरामध्ये असं झालं नव्हतं की पत्रकारांच्या मुलांचा पत्रकारांनी पुढाकार घेऊन कौतुक करावं. हल्ली प्रभाग न्याय, हल्ली काय बोलतात ते आपण समाज न्याय करतो आपण सत्कार. तर तो सत्कार होत असताना आम्ही कम्युनिटी म्हणून आम्ही तो विचार केला की पत्रकारांनी पत्रकारांच्या मुलाचा सत्कार करावा. तर त्यामुळे आमचा हा जो सोहळा आहे हो पत्रकारांच्या, आणि जर इतरांना काही मदत लागत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. 'Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple easy fast है ये Transapp, just like a finger snap. Transapp app, Transapp app. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्न सराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात.
अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ, एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम, ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. ठाणे शहरामध्ये एकीकडे स्वाईन फ्लूने मोठ्या प्रमाणात आपलं बस्तान बसवलेलं असताना दुसरीकडे आजही महानगरपालिकेच्या विभागांकडे या स्वाईन फ्लूसाठीची लस उपलब्ध नाही ही बाब समोर आली आहे. गेल्या साधारणपणे महिनाभराच्या कालावधीमध्ये ठाणे शहरामध्ये 250 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. 15पेक्षा जास्त नागरिकांचा यामुळे बळी गेला आहे. असं असताना देखील अद्यापपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये त्याचप्रमाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये देखील अद्यापपर्यंत स्वाईन फ्लूची लसच उपलब्ध नाही हे समोर आलं आहे. लवकरात लवकर ही लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होते आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात खाजगी आणि लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या 20 MLD क्षमतेच्या पाणी विक्षारण आणि 10 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प या दोनही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी करण्यात आली. अशा पद्धतीचे प्रकल्प राबवणारी ठाणे महानगरपालिका देशातली पहिली महानगरपालिका ठरणार आहे. महापौर सौ मीनाक्षी शिंदे, उपमहापौर श्री रमाकांत मडवी, सभागृह नेते श्री नरेश मस्के आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीमध्ये काल या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर स्वाक्षरी करण्यात आली. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात PPP तत्वावर 10 मेगावॅट क्षमतेची सौर ऊर्जेची वीज निर्माण करणारी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. सदरची यंत्रणा एकंदर 21 ठिकाणी बसवण्यात येणार असून या माध्यमातून 10 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या 56 शाळांच्या छतांवर देखील ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. भविष्यात या यंत्रणेतून जवळपास 153 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण होणार आहे. सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेची गरज 55 मेगावॅट असून अतिरिक्त ऊर्जा ही नागरिकांना पुरवता येऊ शकणार आहे. अशा पद्धतीने या प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे. सदर प्रकल्पाचा करार ठाणे महानगरपालिका आणि ठाणे सोलर पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या दरम्यान करण्यात आला आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. एकीकडे ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून 153 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण होणार असताना
दुसरीकडे खाडीच्या पाण्याचं विक्षरण करून हे पाणी ठाणेकर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या करारावरही नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली। फॉन्टस डिसालिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकल्प राबवण्यात येणार आहे। या प्रकल्पाचं काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असून 2 वर्षात हा प्रकल्प पूर्णतः कार्यान्वित होणार आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून 20 दशलक्ष लिटर खाडीच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून अशा पद्धतीचा प्रकल्प राबवणारी ठाणे महानगरपालिका देशातली पहिलीच महानगरपालिका ठरली आहे। ठाणे शहरामध्ये आज सकाळपासून पावसाने संततधार धरली आहे। आज दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारासपर्यंत ठाणे शहरामध्ये 32 मिलीमीटर एवढा पाऊस झाला होता। आत्तापर्यंत ठाणे शहरामध्ये एकंदर 1174 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे। 2016 साली आजपर्यंत 1432 मिलीमीटर एवढा पाऊस पडला होता। आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहराच्या सखल भागामध्ये काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या। दरम्यान ठाणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे। त्यामुळे खर्डी गावाजवळील मोडकसागर धरणाच्या पाण्याची पातळी वाढली असून कधीही या ठिकाणी वैतरणा नदीला पूर येण्याची शक्यता असल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कळवण्यात आलं आहे। त्यामुळे आसपासच्या गावांमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे। जवळपास 42 गावांमधील नागरिकांनी सावध राहावं अशा प्रकारच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना त्याचप्रमाणे तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।